PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज मोझरी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश विदेशातून आलेल्या हजारो गुरुदेव भक्तांनी उपस्थित राहून राष्ट्रसंतांना अभिवादन केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 11 ऑक्टोबर 1968 रोजी देहत्याग केला होता। दरवर्षी गुरुकुंज मोझरी येथे त्यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली जाते। यावर्षी देखील हा क्षण अत्यंत भावनिक वातावरणात पार पाडण्यात आला। शंखनाद, तबला, पेटी या पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि सर्व धर्मीयांच्या सामूहिक प्रार्थना दरम्यान संपूर्ण परिसर काही क्षणांसाठी शांततेत गुरुमय झाला होता। परमपूज्य श्री गुरुदेव भगवान ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये आम्ही आमच्या न्यू आझाद मंडळाच्या वतीनं दरवर्षी पालखी पदयात्रा करूकरता शिऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो आणि जवळपास या पुण्यतिथी महोत्सवामध्ये येणाऱ्या सर्व पालख्या ज्या आहेत त्या गावामध्ये आपली जी पदयात्रा आहे ती करत असताना या ठिकाणी येतात आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळत असते। मी सर्व पदयात्रेकरूंचं, सर्व गुरुदेव भक्तांचं या गुरुकुंज नगरीमध्ये न्यू आझाद मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। जय गुरु। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्यान आणि प्रार्थनेनं करण्यात आली। विविध गावखेड्यातून आलेल्या पालख्यांची मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली। यानंतर योग प्राणायाम सत्र घेण्यात आले। तसेच हरिभक्त पारायण विशाल महाराज यांनी सादर केलेल्या गोपालकाल्याच्या कीर्तनानं वातावरण भक्तिमय झालं। तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेतून या संपूर्ण जगाला स्वावलंबन आणि समतेचा संदेश दिला। त्यांनी आपल्या खंजेरी भजनाच्या माध्यमातून वाईट रूढी परंपरा दूर केल्या आणि समाज जागृतीचं कार्य पार पाडलं। त्यांच्या प्रबोधनातून समता, एकता आणि मानवतेचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यात आला। त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गुरुकुंज मोझरी येथे श्रद्धा, भक्ती आणि राष्ट्रसेवेचा संगम ओसंडून वाहत होता। जनमत न्यूज करता मंगेश आळाव यांची रिपोर्ट, अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।